Class 11, Chapter number 11, Subject Chemistry, Adsorption and Colloids. सुरुवातीला आपण पाहू आता इंट्रोडक्शन, ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्सचं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन. व्हेन मेटल स्पून इज डीप इन अ मिल्क. एक मेटल स्पून आहे, तो आपण मिल्कमध्ये डीप केला, बुडवला अँड टेकन आउट आणि बाहेर काढला. You will notice that a film of milk particle cover the spoon surface. तर तुम्हाला असं लक्षात येईल, जो स्पूनचा सरफेस आहे त्याच्यावर एक फिल्म, मिल्क ऑफ पार्टिकलची फिल्म म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही त्याला, एक जो लेयर फॉर्म झाला. काय झालं? लेयर फॉर्म झाला. कशाचा? मिल्क पार्टिकलचा. कशावर झाला? स्पून सरफेसवर. स्पून सरफेसवर एक लेयर फॉर्म झालेला असेल. If cold water bottle is taken out from the refrigerator, एक बॉटल आहे जी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली होती, ती आपण बाहेर काढली, कोल्ड वॉटरची बॉटल, अँड केप्ट ऑन अ टेबल फॉर अ व्हाईल. थोड्या वेळ आपण काय केलं, त्याला टेबलवर ठेवलं. वॉटर वेपर इज सीन टू कंडेन्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द बॉटल. तर तुम्हाला थोड्या वेळात काय दिसेल, ती जी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली जी कोल्ड वॉटर बॉटल होती, तर तिच्या सरफेसवर, बॉटलच्या सरफेसवर तुम्हाला बाहेरनं म्हणजे सरफेसवर वॉटर वेपर्स फॉर्म झालेले तुम्हाला दिसेल. वॉटर वेपर्स म्हणजे काय झालं आहे, ते कंडेन्स झालेत. वॉटर वेपर काय झाले, ते कंडेन्स झालेले आहेत. फॉर्मिंग ड्रॉपलेट्स ऑर फिल्म. त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉपलेट्स फॉर्म झालेत किंवा फिल्म. फिल्म म्हणजे एक लेअर फॉर्म झाला आहे किंवा त्या वॉटर बॉटलवर बाहेरनं काय एक ड्रॉपलेट्स जमा झालेले आहेत, कलेक्ट झालेले आहेत. ओके. हिअर द मिल्क पार्टिकल और वॉटर मोलिक्यूल फ्रॉम एअर गेट ॲड्झॉर्ब ऑन द सरफेस. आता इथे ॲक्च्युली काय झालं आहे, पहिले जे बघितलं होतं आपण, तर आपण असं बघितलं, स्पून होता. ठीक आहे, हा स्पून आहे. स्पूनवर काय झालं आहे, तर स्पूनवर जे मिल्कचे पार्टिकल होते, ओके, इथं मिल्कचे पार्टिकल कलेक्ट झाले. ठीक आहे. दुसरं आपण असं बघितलं, वॉटर वेपर, एक बॉटल होती. ओके, सपोज ही बॉटल आहे. याच्यात काय मध्ये कोल्ड वॉटर आहे, मध्ये काय आहे, कोल्ड वॉटर आहे, आणि बाहेरनं काय झालं, वॉटर सरफेसवर असे ड्रॉपलेट्स काय झाले, फॉर्म झाले. ठीक आहे. तर हे आपण बघितलं. तर मिल्क पार्टिकल और वॉटर मोलिक्यूल फ्रॉम एअर गेट्स ॲब्झॉर्ब ऑन द सरफेस नेमली. तर याला आपण काय म्हणतोय, तर याला आपण, हे जे मिल्क आहे ते स्पूनवर काय झालं आहे, ॲड्झॉर्ब झालं आहे. काय झालेलं आहे, ॲड्झॉर्ब. किंवा जे एअरमध्ये वॉटर वेपर होतं, ते वॉटर वेपर बॉटलवर काय झालं आहे, ॲड्झॉर्ब झालं आहे. आपण त्याला ॲड्झॉर्ब म्हणतो. नेमली स्पून अँड बॉटल, म्हणजे स्पूनवर आणि बॉटलवर. स्पूनवर मिल्क ॲड्झॉर्ब झालं आहे आणि ती जे कोल्ड वॉटरची बॉटल होती त्याच्यावर वॉटर वेपर होतं, त्याचं वॉटरमध्ये कन्वर्जन झालं, म्हणजे ते ॲड्झॉर्ब झालं. मेनी अ सरफेस ऑफ ऑब्जेक्ट अराउंड अस आर एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर. तर आपलं जे अनेक जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे जे सरफेस आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत असतात, एक्सपोज होत असतात. वॉटर मोलिक्यूल ॲज वेल एज अदर गॅस मोलिक्यूल्स सच ॲज नायट्रोजन, ऑक्सिजन फ्रॉम द एअर फ्रॉम ॲन इनव्हिजिबल मल्टी मोलिक्युलर फिल्म ऑन दिस ऑब्जेक्ट. मग जे वॉटरचे मोलिक्यूल आहेत ॲज वेल ॲज काही जे गॅसचे मोलिक्यूल आहेत. आता गॅसचे मोलिक्यूल कुठले आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे सगळे एअरमध्ये प्रेझेंट आहेत. फ्रॉम द एअर फ्रॉम ॲन इनव्हिजिबल मल्टी मोलिक्युलर फिल्म ऑन दिस ऑब्जेक्ट. तर हे जे अनेक ऑब्जेक्ट्स आहेत त्या अनेक ऑब्जेक्टच्या सरफेसवर यांचा मल्टी मोलिक्युलर फिल्म, म्हणजे मल्टी मोलिक्युलर म्हणजे अनेक मोलिक्युलचा लेयर्स त्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर असतो. कोणाचा असतो, गॅस मोलिक्युल्स जे आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, किंवा जे वॉटरचे मोलिक्युल म्हणजे वॉटर वेपर, यांचा जो लेअर असतो
तो त्या एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर असतो आणि तो मेनी लेअरचा असतो, तो इनव्हिजिबल आहे. कसा आहे तो? इनव्हिजिबल आहे. दिस इज नोन ॲज द फिनॉमिनॉन ऑफ ॲड्झॉर्प्शन. तर या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतो? ॲड्झॉर्प्शन असं म्हटलं जातं. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ॲड्झॉर्प्शन. आता ॲक्च्युली ॲड्झॉर्प्शन काय आहे ते आपल्याला बघायचं. कन्सिडर अ सरफेस ऑफ लिक्विड ऑर सॉलिड. एखादा सॉलिड किंवा लिक्विड सरफेस कन्सिडर करायचा. द मोलिक्युलर फोर्स ॲट द सरफेस ऑफ लिक्विड आर अनबॅलन्स ऑर इन अनसॅच्युरेशन स्टेट. आता बघा, एखादा लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल. फॉर एक्झाम्पल आपण लिक्विड घेतला तर जो मोलिक्युलर फोर्स आहे सरफेस ऑफ लिक्विडवर तो अनबॅलन्स असतो किंवा तो अनसॅच्युरेशन स्टेट असते. त्याला काय म्हणतात? इन अनसॅच्युरेशन स्टेट किंवा अनबॅलन्स फोर्स म्हणतात. ओके, वरती जी आपण डायग्राम बघितली याच्यात जर बघितलं आपण क्लिअरली आपल्याला लक्षात येईल. सपोज इथे काय ते मोलिक्यूल आहे. ओके, एक अजून एक वेगळी डायग्राम काढून मी तुम्हाला इथं दाखवतो. इथे काय ते वॉटरचे मॉलिक्यूल आहेत किंवा एखादा लिक्विड आहे त्याचे मॉलिक्यूल आहेत. ओके, नंतर हे सरफेस आहे, इथे पण मॉलिक्यूल आहे. ओके, आता बघा, हा जो ए आहे याला ए म्हणून, याला बल्क मॉलिक्यूल म्हणतात. इथे जर बघितलं तर याच्यावर ह्या मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन आहे, इकडं अट्रॅक्शन आहे, इकडं आहे किंवा एक फोर्स आहे. हा फोर्स कसा आहे? सगळ्याकडनं आहे. म्हणून याचा जो फोर्स असतो एवर जो फोर्स आहे तो फोर्स कसा आहे? बॅलन्स फोर्स आहे. एवर जो फोर्स आहे तो कसा फोर्स आहे? बॅलन्स फोर्स आहे. म्हणून त्याचा जो नेट फोर्स आहे, नेट फोर्स काय झाला? झिरो. नेट फोर्स काय झाला? झिरो झाला. ठीक आहे. परंतु हे जे पार्टिकल आहेत सरफेसवरचे, याच्यावर जो फोर्स आहे तो फक्त डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे इनवर्डला पुल होतं आहे. कुठं होतं आहे? इनवर्डला पुल. वरती कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही. बाजूला आहे, साईडला आहे फक्त, आणि इनवर्ड कुठला फोर्स आहे? इनवर्ड. म्हणून याला काय म्हणतो आपण? अनबॅलन्स. याला काय म्हणायचं? अनबॅलन्स फोर्स असं म्हणायचं. तर लिक्विडचा जो वरचा सरफेस असतो त्याच्यावर जो फोर्स असतो तो कुठल्या प्रकारचा आहे? अनबॅलन्स आहे. परंतु मध्ये जे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यावर जो फोर्स आहे तो कुठला फोर्स आहे? बॅलन्स फोर्स आहे. ठीक आहे. आपल्याला इथं डायग्राममध्ये दाखवलं, इथे आपल्याला डायग्रामला शो केलेलं आहे. इथे हा बल्क मॉलिक्यूल आहे, इथं बॅलन्स फोर्स आहे. ॲक्च्युली बॅलन्स फोर्स आहे. म्हणून याचा नेट फोर्स झिरो. नेट फोर्स काय झाला? झिरो. कारण सगळ्याकडनं त्याला ओढतायत, सगळ्याकडनं जर सारख्या फोर्सने ओळखता येतात तर तो कुठंच मूव्ह होणार नाही, तो झिरो झाला. परंतु हा जो सरफेसवरचा मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे तर इथे फोर्स कसा आहे? इनवर्ड, खाली इनवर्ड डायरेक्शनला आहे. इनवर्ड. अपवर्डला कुठलेही मॉलिक्यूल नाही म्हणून अपवर्डला फोर्स नाही आहे वरती. म्हणून याला आपण काय म्हणतो? अनबॅलन्स फोर्स. कुठला फोर्स आहे त्याच्यावर? अनबॅलन्स फोर्स हा या मॉलिक्यूलवर आहे, त्याला आपण बी मॉलिक्यूल म्हणतो आहे. ओके, जे सरफेस मॉलिक्यूल आहे त्याला अनबॅलन्स फोर्स आहे. अ सरफेस ऑफ लिक्विड और सॉलिड, the molecular force at the surface of liquid are unbalanced or unsaturation state. तर जो लिक्विडच्या सरफेसवर जे मॉलिक्यूल आहे त्याच्यावर जो फोर्स आहे तो अनबॅलन्स आहे. इन सॉलिडच्या बाबतीत द आयन्स ऑर मॉलिक्यूल ॲट सरफेस ऑफ क्रिस्टल डू नॉट हॅव देअर फोर्स सॅटिस्फाय बाय द क्लोज कॉन्टॅक्ट विथ द अदर पार्टिकल. म्हणजे सॉलिडच्या बाबतीत जे आयन्स किंवा जे मॉलिक्यूल असतील सरफेसवरचे, ओके, एखादा क्रिस्टल आहे म्हणजे तो सॉलिड आहे, पण त्याच्या सरफेसवरचे जे मॉलिक्यूल आहे तिथे डू नॉट हॅव देअर फोर्स सॅटिस्फाय बाय क्लोज कॉन्टॅक्ट विथ अदर पार्टिकल. अदर पार्टिकलसारखा तिथे क्लोज कॉन्टॅक्ट नाही, कारण वरती काय आहे? एम्प्टी आहे. ठीक आहे. परंतु मधले पार्टिकल आहेत तिथं काय आहे? सगळे पार्टिकलचा क्लोज कॉन्टॅक्ट आहे, पण वरती कुठल्याही सरफेसच्या वरती कुठलाही लेअर नाही आहे, म्हणून तिथं क्लोज कॉन्टॅक्ट विथ अदर पार्टिकल नाही. हे
म्हणजे त्यांचा फोर्स एक प्रकारे अप्लाय झालेला नाही आहे. बिकॉज of the unsaturation, solid and liquid surface tend to attract gases or dissolved substance with which they come in close contact. म्हणून एक प्रकारे सॉलिडला काय आहे, सॉलिड किंवा लिक्विडला हे अनसॅच्युरेशन आहे. याला काय म्हणू आपण या कन्सेप्टला, की ते अनसॅच्युरेशन आहे. म्हणून जो सरफेस आहे सॉलिड किंवा लिक्विडचा, तो काय करतो, गॅस किंवा डिझॉल्व सबस्टन्स विच दे कम इन क्लोज कॉन्टॅक्ट, म्हणजे ह्या लिक्विड सरफेसला किंवा सॉलिड सरफेसच्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये येणारा एखादे गॅसेस असतील किंवा डिझॉल्व होणारे सबस्टन्स असतील, ओके, त्यांना काय करतात, ते अट्रॅक्ट करतात. म्हणजे तो जो लिक्विड सरफेस आहे त्याच्यातले जे मोलिक्यूल आहेत त्याच्यावरती जे गॅसेस मोलिक्यूल असेल त्यांना अट्रॅक्ट करतायत. ठीक आहे. द सबस्टन्स ॲक्युम्युलेट ऑन द सरफेस ऑफ सॉलिड ऑर लिक्विड. तर अशा पद्धतीने हे जे गॅसेस आहेत, म्हणजे आपण त्याला सबस्टन्सच म्हणू, ते काय होतात, सॉलिड किंवा लिक्विड सरफेसवर ॲक्युम्युलेट होतात म्हणजे कलेक्ट होतात. याला आपण काय म्हणतो, ॲड्झॉर्प्शन असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल हा एखादा काय ऑब्जेक्ट आहे, हा काय एक ऑब्जेक्ट आहे आणि इथले जे गॅसेस आहेत ते याच्यावर काय झालेत, जर आपण बघितलं तर इथे ॲक्युमुलेट झाले, सरफेसवर काय झाले, ॲक्युमुलेट झाले. फक्त कुठे ते सरफेसवर जमा झाले, ॲक्युमुलेट झाले. याला काय म्हणायचं आपण, ॲड्झॉर्प्शन. याला काय म्हणतो आपण, ॲड्झॉर्प्शन असं म्हटलं जातं. ही जी टर्म आहे याला ॲड्झॉर्प्शन असं म्हणतात. ओके, म्हणजे ते फक्त कलेक्ट झाले किंवा त्याच्यावर ॲक्युमुलेट झाले. ओके, पुढचा जो टॉपिक आहे, व्हाय डज ॲड्झॉर्प्शन ऑकर. आता ॲड्झॉर्प्शन का होतं. द ॲड्झॉर्प्शन फेनॉमेनॉन इज कॉज बाय डिस्पर्शन फोर्सेस. हा जो ॲड्झॉर्प्शन फेनॉमेनॉन आहे, म्हणजे ॲड्झॉर्प्शन ज्याच्यामुळे होतं त्याला काय म्हणतात, ते कशामुळे होतं, त्याचं जे रिझन आहे त्याचं रिझन म्हणजे डिस्पर्शन फोर्सेसमुळे होतं. कशामुळे होतं, डिस्पर्शन फोर्सेस, ऑल्सो नोन ॲज लंडन डिस्पर्शन फोर्स. आपण त्याला लंडन डिस्पर्शन फोर्स किंवा त्याला वन डर ऑल फोर्स असंही म्हटलं जातं. फोर्स हा कसा आहे, वीक फोर्स आहे. कसा फोर्स आहे, हा वीक असतो. हा फोर्स कसा असतो, वीक फोर्स असतो. दीज आर शॉर्ट रेंज अँड ॲडिटिव्ह. हा शॉर्ट रेंज असतो म्हणजे वीक फोर्स असतो आणि ॲडिटिव्ह असतो. द ॲड्झॉर्प्शन फोर्स इज द सम ऑफ ऑल इंटरॅक्शन बिटवीन ऑल द ॲटम्स. आता ॲड्झॉर्प्शन फोर्स म्हणजे काय असतं एक प्रकारे, तर सम ऑफ ऑल इंटरॅक्शन बिटवीन द ऑल ॲटम, म्हणजे जे ऑल ॲटम आहे त्यांचं काय इंटरॅक्शन आहे म्हणजे काय एक प्रकारे पुलिंग फोर्स म्हणू शकता तुम्ही. त्याला काय म्हणू शकता, एक प्रकारचा पुलिंग फोर्स, ओढणारा फोर्स. द पुलिंग इंटरॅक्शन कॉज द सरफेस ऑफ लिक्विड टू टायटन लाईक ॲन इलॅस्टिक फिल्म. म्हणजे हे जे मोलिक्युल्स असतात ते काय करतात, पुलिंग इंटरॅक्शन म्हणजे ओढण्याचं काम करतात. पुलिंग इंटरॅक्शन कॉज सरफेस ऑफ लिक्विड. मग पुलिंग इंटरॅक्शनमध्ये काय होतं, जो सरफेस असतो सरफेस ऑफ लिक्विड तो कसा दिसतो आपल्याला, टायटन लाईक इलॅस्टिक फिल्मसारखा. कसा दिसतो, इलॅस्टिक फिल्मसारखा. अ मेजर ऑफ इलॅस्टिक फोर्स ॲट द सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन. आणि हा जो इलॅस्टिक फोर्स असतो एखाद्या सरफेसवर, जे एखाद्या लिक्विडच्या सरफेसवर जो इलॅस्टिक फोर्स असतो त्याला काय म्हणतो आपण, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजेच पुलिंग फोर्स. सरफेस टेन्शन म्हणजेच काय, पुलिंग फोर्स असं म्हटलं जातं. द सरफेस टेन्शन is the amount of energy required to stretch or increase the surface of liquid by unit area. सरफेस टेन्शन म्हणजे काय, सरफेस टेन्शन म्हणजे काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू स्ट्रेच और इन्क्रीज द सरफेस ऑफ लिक्विड बाय युनिट एरिया. त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हटलं जातं. म्हणजे
त्याला काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे. तो जो सरफेस आहे लिक्विडचा तो स्ट्रेच होण्यासाठी किंवा तो इन्क्रीज होण्यासाठी, तो जो पर्टिक्युलर युनिट एरिया आहे तिथला लिक्विडचा सरफेस स्ट्रेच होण्यासाठी किंवा इन्क्रीज होण्यासाठी काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे. ओके, तर त्याला आपण एक प्रकारे फोर्स म्हणतो. तर तो काय सरफेस टेन्शन आहे. देअर इज अ टेंडन्सी टू हॅव मिनिमम सरफेस टेन्शन दॅट इज डिक्रीज द फ्री एनर्जी विच लीड्स टू ॲब्झॉर्प्शन. तर तिथे एक टेंडन्सी असते काय की मिनिमम सरफेस टेन्शन पाहिजे. काय पाहिजे? सरफेस टेन्शन काय पाहिजे? मिनिमम, म्हणजे मिनिमम स्ट्रेच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काय व्हावं लागतं? फ्री एनर्जी डिक्रीज व्हावी लागते. फ्री एनर्जी डिक्रीज व्हावी लागते विच लीड्स टू ॲब्झॉर्प्शन. त्याच्यामुळे ॲब्झॉर्प्शन होतं. त्याच्यामुळे ॲब्झॉर्प्शन होतं. तर मिनिमम सरफेस टेन्शनसाठी एनर्जी डिक्रीज होईल. एनर्जी डिक्रीज होते आहे म्हणजे काय होतं आहे? ॲब्झॉर्प्शन होतं आहे. ॲब्झॉर्प्शन होतं आहे म्हणजे काय होतं आहे? तर गॅसचे जे मॉलिक्यूल आहेत बाहेरचे ते एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर, तो सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, त्याच्यावर कलेक्ट होत आहेत. त्याच्यावर काय होत आहेत? कलेक्ट होत आहे. ठीक आहे. कलेक्ट होताना एनर्जी काय होते? बाहेर जाते, म्हणजे त्याची एनर्जी कमी झाली. ओके, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? एक्झोथर्मिक. त्याला काय म्हणतो? एक्झोथर्मिक. कारण एनर्जी काय होणार आहे? ॲब्झॉर्प्शनने बाहेर जाते किंवा एनर्जी कमी होते. एनर्जी कमी होते म्हणजे एनर्जी बाहेर टाकली जाते, म्हणून त्याच्यामुळे काय होतं? ॲब्झॉर्प्शन होतं. टर्म इन्व्हॉल्व इन ॲब्झॉर्प्शन. आता बघा ॲब्झॉर्प्शनमध्ये ज्या टर्म्स इन्व्हॉल्व आहेत ते आपण बघू. पहिलं दिलं आहे ॲब्झॉर्बंट. द मटेरियल ऑर सबस्टन्स प्रेझेंट इन द बल्क ऑर ऑन द सरफेस ऑफ विच ॲब्झॉर्प्शन टेक प्लेस इज कॉल्ड ॲब्झॉर्बंट. खूप सोपं आहे. जर आपण बघितलं, एक हे आपण मटेरियल घेतलं आहे, हे काय आहे? मटेरियल आहे किंवा एक सबस्टन्स आहे बल्कमध्ये प्रेझेंट, की ज्याच्यावर, याच्या सरफेसवर, हा जो सरफेस दिसतोय तुम्हाला, याच्या सरफेसवर काय होणार आहे? ॲब्झॉर्प्शन होणार आहे. तर ह्या मटेरियलला किंवा हा जो ऑब्जेक्ट असेल त्याला काय म्हणायचं? आपण ॲब्झॉर्बंट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? हा ॲब्झॉर्बंट आहे. ठीक आहे, हा ॲब्झॉर्बंट आहे. इथे हा ऑब्जेक्ट आहे, याला आपण म्हणू ॲब्झॉर्बंट. कारण याच्यावर काय होणार आहे? याच्या सरफेसवर काय होणार आहे? ॲब्झॉर्प्शन प्रोसेस होणार आहे. ठीक आहे. आणि हा जो बल्क ऑफ सबस्टन्स आहे, हे जे मटेरियल आहे त्याला काय म्हणायचं? ॲब्झॉर्बंट म्हणायचं. आता ॲब्झॉर्बेट म्हणजे काय बघा. द सबस्टन्स गेटिंग ॲब्झॉर्ब ऑन द ॲब्झॉर्बंट. द सबस्टन्स गेटिंग ॲब्झॉर्ब ऑन द ॲब्झॉर्बंट इज कॉल्ड ॲज अ ॲब्झॉर्बेंट. तर जो सबस्टन्स असतो, आता बघा हा सबस्टन्स आहे, हा काय झाला आहे? तर हा ॲब्झॉर्ब झाला आहे. कशावर ॲब्झॉर्ब झालेला आहे? ॲब्झॉर्बंटवर. तर याला म्हणायचं ॲब्झॉर्बेट. हे आहे तुमचं ॲब्झॉर्बेट. हा जो सबस्टन्स आहे तो एका ऑब्जेक्टच्या सरफेसवर, ऑब्जेक्टचा सरफेस म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपण ॲब्झॉर्बंट करतो, मटेरियलला ॲब्झॉर्बंट म्हणतोय. त्याच्यावर ॲब्झॉर्ब होणार आहे, त्याच्यावर ॲब्झॉर्ब होणार आहे, ज्याच्यावर तो ॲब्झॉर्ब होणार आहे अशा सबस्टन्सला काय म्हटलं जातं? ॲब्झॉर्बेट असं म्हटलं जातं. ओके, जर इथं लक्षात जर आलं असेल तर ॲब्झॉर्बेट कुठे आहे? फक्त सरफेसवर आहे, सरफेसच्या मध्ये तो एंटर करत नाही. आणि ही जी प्रोसेस आहे ही एक्झोथर्मिक असते. कशी असते? एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे काय? हीट बाहेर फेकली जाईल, हीट इव्हॉल्व्ह होईल. एक्झाम्पल्स ऑफ ॲब्झॉर्प्शन, सॉरी एक्झाम्पल्स ऑफ ॲब्झॉर्प्शन येते, नाही सॉरी ॲब्झॉर्प्शनच. यू नो दॅट वेन कॉटन इज डीप इन वॉटर. समजा कॉटन घेतला म्हणजे कापूस वॉटरमध्ये डीप केला, कॉटन बिकम वेट विथ वॉटर विच इज ड्यू टू ॲब्झॉर्प्शन. कॉटन काय होतं? पूर्णपणे वेट होतो. वेट म्हणजे ओला होतो, त्याच्यामध्ये वॉटर काय होतं? पूर्ण एंटर करतं आतमध्ये कॉटनमध्ये. तर याला आपण काय म्हणतो? ॲब्झॉर्प्शन म्हणतो. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत ॲब्झॉर्प्शनचे. Absorption of gases like hydrogen, oxygen,
by finely divided metal, namely platinum, palladium, copper, nickel, etc. आता ॲड्झॉर्प्शन कुठल्या गॅसेसचं होतं? हायड्रोजनसारखा गॅस असेल, ऑक्सिजनसारखे गॅस असेल, ओके. तर यांचं काय होतं? ॲड्झॉर्प्शन होतं. आणि जे फाईनली डिवायडेड म्हणजे काय? आपण त्यांना पोरस म्हणतो. पोरस म्हणजेच काय? ज्यांना खूप स्मॉल होल्स आहेत, स्मॉल होल्स असतात, खूप स्मॉल मायक्रोस्कोपिक होल्स असतात. मग असे कुठले मेटल आहे? प्लॅटिनम आहे, पॅलाडियम आहे, कॉपर आहे, निकेल आहे. तर यांचं काय होतं? ॲड्झॉर्प्शन होतं. ॲड्झॉर्प्शन ऑफ गॅसेस लाईक नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड बाय ॲक्टिवेटेड चारकोल. ॲक्टिवेटेड चारकोलवर नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड या गॅसेसचं काय होतं? ॲड्झॉर्प्शन होतं. रिमूव्हल ऑफ कलरिंग मॅटर लाईक अन ऑर्गॅनिक डाय, फॉर एक्झाम्पल मिथिलीन ब्ल्यू. काही जे कलरिंग मॅटर रिमूव्ह करणारे आहेत, कलरिंग मॅटर म्हणजे कलर रिमूव्ह करणारे जे काही ऑर्गॅनिक डाय, एक्झाम्पल दिले आपल्याला मिथिलीन ब्ल्यू, ओके. तर हे ॲड्झॉर्प्शनचे एक्झाम्पल. याच्यात काय होतं बघा? वेन चारकोल इज ॲडेड टू मिथिलीन ब्ल्यू, चारकोल जो ब्लॅक कलरचा असतो तो आपण मिथिलीन ब्ल्यू बरोबर ॲड केला, मिथिलीन ब्ल्यू सोल्युशन बरोबर, आणि शेक केला, आणि त्याला शेक केला, हलवून घेतलं. इट बिकम कलरलेस आफ्टर सम टाईम. काही वेळानंतर तो काय होतो? कलरलेस होतो. ॲज डाय मोलिक्यूल ॲक्युमुलेट ऑन द सरफेस ऑफ चारकोल. म्हणजे डायचे मोलिक्यूल असतात ते चारकोलच्या सरफेसवर ॲक्युमुलेट होतात, म्हणजे जमा होतात. शोज कंपॅरिझन बिटवीन ॲड्झॉर्प्शन अँड ॲब्झॉर्प्शन. आता आपण ॲड्झॉर्प्शन आणि जे ॲब्झॉर्प्शनचं कंपॅरिझन आहे, म्हणजे जो डिफरन्स बिटवीन आहे, तो आता आपण पाहणार आहोत. पहिला जो पॉईंट आहे, ॲड्झॉर्प्शनमधला पहिला पॉईंट. ॲड्झॉर्ब मॅटर इज कॉन्सन्ट्रेट ओनली ॲट द सरफेस and does not penetrate through the surface to the bulk of adsorption. Adsorption or surface phenomenon. तर ॲड्झॉर्प्शन काय आहे? सरफेस फेनॉमेनॉन, ओके. सरफेस फेनॉमेनॉन म्हणजे काय? आपण बघितलं, एक ऑब्जेक्ट आहे, ओके. तर त्याला आपण ॲड्झॉर्बंट म्हणतो, त्याला आपण म्हणतो ॲड्झॉर्बंट. आणि त्या ऑब्जेक्टवर, त्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरच मॅटर काय होतो? ॲड्झॉर्ब होतो. ह्या मॅटरला आपण काय म्हणतो? ॲड्झॉर्बेट म्हणतो, ओके. म्हणजे तो कुठं ॲड्झॉर्ब होणार आहे? कॉन्सन्ट्रेट ओनली ॲट द सरफेस, सरफेसवर. डज नॉट पेनिट्रेट थ्रू द सरफेस टू द बल्क ॲब्झॉर्बन. ॲब्झॉर्बनचा जो बल्क सरफेस आहे किंवा जो बल्क आहे त्याच्यामध्ये ते एंटर करत नाही, त्याच्यामध्ये तो एंटर करणार नाही, आतमध्ये तो एंटर करणार नाही आहे. तो फक्त सरफेसवरच असेल, तो फक्त ॲड्झॉर्बचे जे मॅटर असेल ते फक्त सरफेसवर झालेलं असेल, ते बल्क ऑफ ॲड्झॉर्बनमध्ये तो पेनिट्रेट होत नाही, आतमध्ये येत नाही. ॲड्झॉर्प्शन इज अ सरफेस फेनॉमेनॉन. या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? सरफेस फेनॉमेनॉन असं म्हणायचं. पहिला पॉईंट जो आहे आता ॲब्झॉर्प्शनमध्ये, ॲब्झॉर्ब मॅटर इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड ॲज वेल ॲज द सरफेस ऑफ बल्क सबस्टन्स. ॲब्झॉर्प्शन इज अ बल्क फेनॉमेनॉन. आता ॲब्झॉर्प्शनमध्ये जो ॲब्झॉर्ब मॅटर असतो, समजा हा एक ॲब्झॉर्ब मॅटर आहे, ओके. तर याच्यात काय होतं? सॉरी, हा एक सबस्टन्स आहे, बल्क ऑफ सबस्टन्स, आणि याच्यावर कुठली प्रोसेस होणार आहे आता? ॲब्झॉर्प्शन. तर आपल्याला असा लक्षात येईल की जो मॅटर आहे, ॲब्झॉर्ब मॅटर, तो सरफेसवर तर जमा होतो जे, परंतु तो त्याच्या बल्क ऑफ सबस्टन्स म्हणजे आतमध्ये सुद्धा तो पेनिट्रेट झालेला, आतमध्ये सुद्धा तो पेनिट्रेट झाला. ॲब्झॉर्ब मॅटर इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट इनसाइड ॲज वेल ॲज सरफेस ऑफ बल्क ऑफ सबस्टन्स. त्या सबस्टन्सच्या सरफेसवर तर आहेच तो ॲब्झॉर्ब झालेला, परंतु त्याच्यामध्ये पण बल्क ऑफ सबस्टन्समध्ये सुद्धा, इनसाइडमध्ये सुद्धा तो डिस्ट्रीब्यूट झाला आहे. तर ॲब्झॉर्प्शनला काय म्हटलं जातं? एक बल्क फेनॉमेनॉन. कुठली फेनॉमेनॉन आहे ती? एक बल्क फेनॉमेनॉन असं. सेकंड पॉईंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲड्झॉर्ब इज हाय ओनली ॲट द सरफेस ऑफ ॲड्झॉर्बन. जो ॲड्झॉर्बेट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे? फक्त ॲड्झॉर्बेंटच्या सरफेसवर. हा ॲड्झॉर्बेंट आहे आणि हा ॲब्झॉर्बेट आहे. तर तुम्हाला ॲब्झॉर्बेट कुठं आहे? सरफेस ऑफ ॲड्झॉर्बंटवरच त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ठीक आहे. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲड्झॉर्बेट इज युनिफॉर्म थ्रू आउट द बल्क ऑफ ॲड्झॉर्बंट. म्हणजे
ॲड्झॉर्बेटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते युनिफॉर्मली बल्क ऑफ द ॲड्झॉर्बन, हा जो ॲड्झॉर्बन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे, त्याच्या सरफेसवर तर आहेच, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा तो युनिफॉर्मली काय झाला आहे, डिस्ट्रीब्यूट झाला आहे, म्हणून आपण त्याला बल्क ऑफ ॲड्झॉर्बन असं म्हणतोय. इट इज डिपेंडेंट ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. ॲड्झॉर्प्शन ही जी प्रोसेस आहे ही डिपेंडंट करते टेम्परेचर आणि प्रेशरवर. टेम्परेचर जर जास्त असलं तर तो कमी ॲड्झॉर्ब होईल, प्रेशर जास्त असलं तर तो जास्त ॲड्झॉर्ब होईल. ओके, इट इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ही जी कन्सेप्ट आहे ॲब्झॉर्प्शन ही टेम्परेचर आणि प्रेशरवर कशी आहे, इंडिपेंडंट आहे. टेम्परेचर किंवा प्रेशर कमी जास्त असतं त्या ॲब्झॉर्प्शन प्रोसेसला काही फरक पडणार नाही. इट इज accompanied by evolution of heat known as a heat of absorption. ज्यावेळेस ॲब्झॉर्प्शन प्रोसेस होते त्यावेळेस हीट बाहेर फेकली जाते, त्या ऑब्जेक्टची हीट बाहेर फेकली जाते, त्याला आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन ऑफ हीट. ओके, त्याला आपण एक्झोथर्मिक पण म्हणतात, त्याला काय म्हणतात, एक्झोथर्मिक असं म्हटलं जातं. ओके, त्यालाच हीट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणतात. इट इज नॉट अकम्पेन्ड बाय एनी इव्हॉल्युशन ऑर ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट. ॲब्झॉर्प्शन प्रोसेस होताना कुठलीही हीट बाहेर टाकली जात नाही आणि कुठली हीट ॲब्झॉर्ब होत नाही, म्हणजे एक्झोथर्मिक पण नसते आणि एंडोथर्मिक पण नसते. नो एक्झोथर्मिक, नॉट एक्झोथर्मिक. ओके, 5th पॉईंट, इट डिपेंड ऑन सरफेस एरिया. ॲब्झॉर्प्शन प्रोसेस ही सरफेस एरियावर डिपेंड आहे, जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं ॲब्झॉर्प्शन जास्त. इट इज इंडिपेंडंट ऑफ सरफेस एरिया. ॲब्झॉर्प्शन प्रोसेस ही सरफेस एरियावर डिपेंडंट राहत नाही. एक्झाम्पल दिले, ॲब्झॉर्प्शन ऑफ गॅस ऑर लिक्विड लाईक ॲसिटिक ॲसिड बाय ॲक्टिवेटेड चारकोल. हे एक्झाम्पल आहे. इकडं ॲब्झॉर्प्शनमध्ये एक्झाम्पल, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय कॉटन, ॲब्झॉर्प्शन ऑफ इंक बाय ब्लॉटिंग पेपर, हे ॲब्झॉर्प्शनचे एक्झाम्पल आहेत. जो टॉपिक आहे डिसॉर्प्शन. आता डिसॉर्प्शन काय ते आपण पाहू. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ॲड्झॉर्ब सबस्टन्स फ्रॉम अ सरफेस on which it was absorbed is called as desorption. म्हणजे बघा, डिसऑप्शन म्हणजे एक प्रोसेस आहे की जो ॲड्झॉर्ब झालेला सबस्टन्स आहे, जो एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर ॲक्युमुलेट झालेला जो सबस्टन्स आहे तो परत रिमूव्ह होतो, तो परत निघून जातो, बाहेर पडतो त्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरनं, म्हणजे त्या ॲड्झॉर्बंटच्या सरफेसवरनं. ओके, तर त्याला आपण डिसऑप्शन म्हणतो, म्हणजे ॲड्झॉर्प्शनच्या अपोजिट. जे ॲड्झॉर्प्शन आहे, ॲड्झॉर्प्शनच्या रिव्हर्स म्हणा किंवा अपोजिट म्हणा, ते काय आहे, डिसऑप्शन. डिसऑप्शन, ठीक आहे, असं म्हटलं जातं. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सॉर्प्शन. तर बघा, सॉर्प्शन म्हणजे काय ते आपण पाहू. व्हेन चॉक इज डीप इन इंक. समजा चॉक आपण काय केला, इंकमध्ये डीप केला. इंक मोलिक्यूल आर ॲड्झॉर्ब ॲट सरफेस ऑफ चॉक. सुरुवातीला काय होतं, इंकचे जे मोलिक्यूल आहेत ते ॲड्झॉर्ब होतात चॉकच्या सरफेसवर. आधी काय होतात, सरफेसवर चॉकचा जो सरफेस आहे त्याच्यातून काय होईल, ॲड्झॉर्ब होईल, म्हणजे त्या सरफेसवर ॲक्युमुलेट होईल इंक. चॉकच्या सरफेसवर ॲक्युमुलेट होईल इंक अँड सरफेस बिकम कलर. वरचा जो सरफेस आहे तो काय होईल, कलर होईल, म्हणजे ब्लूइश कलरमध्ये दिसेल. व्हाईल द सॉल्वंट ऑफ इंक गोज डीपर इन टू द चॉक ड्यू टू ॲब्झॉर्प्शन. नंतर त्या चॉकवर पहिले काय झालं, ॲब्झॉर्प्शन झालं, परंतु इंकमधलं जे सॉल्वंट आहे ते चॉकमध्ये काय होईल, आतमध्ये, चॉकच्या आतमध्ये जाईल, त्याला काय म्हणतो आपण, ॲब्झॉर्प्शन. सॉल्वंटचं काय झालं, इंकच्या सॉल्वंटचं ॲब्झॉर्प्शन झालं. When both adsorption and absorption occur simultaneously, it is known as a sorption. म्हणजे ॲड्झॉर्प्शन आणि ॲब्झॉर्प्शन दोघं जर सायमल्टेनियसली होत आहे, एकाच वेळेस होत आहे, एकाच ऑब्जेक्टवर होत आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, सॉर्प्शन. सॉर्प्शन म्हणजे काय, तर ॲड्झॉर्प्शन आणि ॲब्झॉर्प्शन दोघं कसे होत आहेत, एकाच वेळे, याला म्हणायचं सॉर्प्शन. याला काय म्हणायचं, सॉर्प्शन असं म्हणायचं.